तुमची उंची कमी आहे का? लग्न जुळणे, पोलीस भरती, सैन्य भरतीमध्ये तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागतो का? आता तुमचे हे नैराश्य होईल नक्कीच दूर. विजयी भव आयुर्वेदचा खात्रीशीर उपचार घेऊन अनेकांनी आजवर आपली उंची वाढवून आपले व्यक्तिमत्व सुधारले आहे. तर आता तुम्हीही संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. शिमा, ए गणा, अतर ए इकडे बाहेर या, बाहेर या. काय झालं बाबा? काय शिमा झालं? कुठे? हाय किती का? ए इकडे. काकी अण्णा, काय झालं आवाज द्यायला? काय सकाळ सकाळ आरडा लागलाय. हो काय झालंय? घरात लक्ष पाहिजे तुमचं. घरात लक्ष पाहिजे. अरे मी थोडस बाहेर काय फिराय गेलो. झोपा काढताय काय तुम्ही? झालं काय? पण झालं काय माहिती? ह्या फळबागेची काय अवस्था आहे? काय अवस्था केली? चिक्कूंची संख्या घटली. आंबा होतं काल. काल सकाळी आंबा होता झाडाला. कुठं आहेत? हे दिवसात आंबा ए होता. हो हो होतं होतं काकी. अहो एक एक आंबा नारळ एवढा होता. चिकूचं झाड झाडले. काठीचा आधार घेतलाय. तरी म्हणलं रात्री कुत्रं भुकत होतं. कुत्रं गुरगारत होतं. मी म्हणलं अरे बाहेर काहीतरी भुकतंय, गुरगारतंय. तर तुम्ही झोपा काढला काय? दुर्लक्ष केलं. भाव ते कुत्र गुरत नव्हतं, अण्णा गुरत होतं. ए मी रात्री गोरलो नाही. मला काहीतरी खुशबुज ऐकू येत म्हणून जावं बापा. ओ शाणे इकडे या, इकडे या. आता चिक्कूचं एवढं काय? चिकूचं माझ्या बाहेरून आणलं एवढं काय झालं तुम्हाला? तुझ्या माहेरावर चिकू आणलाय. मग इथं चोरीला गेलं तरी चालतो काय? हे बाग तू चिकू आणला म्हणजे काय उपकार केलं नाही. एवढं एवढंच झाड दिल तर कटुर वांग होतं. कोणी मोठं कोणी कुंडीत केलं? फळं होती कुंडीत. ऐका की तुझ्या अण्णा, नवऱ्याने मोठं केलंय. त्याला ट्रक रोज मी पाणी घालती इथं पाईप अरे काकी, असू दे पाणी. तू घातलं काय, मी घातलं काय, आपलं ते सगळ्यांचं मिळून झाड उपकार केलं काय? चोरी होती त्याला महत्व आहे. होती होती चोरी. कडेपत्ता सुद्धा चोरीला गेलाय. हेच नाही. मला भाजीला लागतो. कवट गाणा कवट गेले ती. 2 दिवसापूर्वीच मी तुम्हाला बोलणार होतो आपलं चिक्कू चुरेल जात्यात. कारण परवा दिवशी ना अण्णा मी 2470 चिक्कू मोजून ठेवलं होतं. 470 चिक्कू चुरीला गेला या आणि 2000 चिक्कू भरतात आता फक्त. त्याच्यावर नंबर टाकलं होतं का? नंबर नव्हतं टाकलं. अरे झोपा काढण्यापेक्षा नंबर टाक ना. भाऊ आता नंबर जर टाकला तर आदलं मधलं चिक्कू चुरेल जात्यात. कसा कळणार आपल्याला 15 नंबरचा गेलाय? ती कवटांची संख्या घटली. कवटा कवट मोजली होती का? कवटू नको भाऊ. कवटाचं झाड लय उच आहे. केव्हा मोजायचं त्याला इतक्या उच जाऊ वर जाऊ? ही काय नारळ चिडले तर हे मी जे म्हणतो ना ते चुकीचं नाही. 750 नारळ होता. बुडच केलंय झाड. 7च नारळ राहिलेत वर. अरे काय करताय तुम्ही? 750 नारळ रामभाऊच्याच नारळाला लागू शकतो. आता मी काय म्हण करू? रानातलं बघू का? आता झाडांवर बी लक्ष ठेवू. आणि तुम्ही काहीतरी नको जबाबदारी घ्यायला. रातचा खेळ झालाय रातचा. अरे कोणतरी खोडसाळपणा करतय. मला माहिती आहे ही विरोधकांचंच काम असणार 100%. तू काय खाऊन टाकलं? झोपत जा की जरा. बघितलं का अण्णा? हे बघितलं का? हितच बसून खाल्ले. संत्रीन हिन खाल्ली इथं. कोण असेल बरं का ना? बघितलं का? कोण असेल अण्णा बरं? कोण आहे? विरोधकाचं असेल त्यांच्याशिवाय कोण आहे? सुट्टी नाही. मी अमेरिकेहून श्वान पथक आणणार आणि कुत्रा इथं वाज घ्यायला लावणार आणि चोर धरून दाखवणार. आपलं काम लय डेंजर असतं. होय भाऊ, तुम्ही श्वान पथकात कामाला होता ना? प्रश्नच नाही.
आणि मग तुम्हाला वासाव कळत असेल की सगळं. ए गणा, वासावणी नजरवणी आणि चालणारा माणूस सुद्धा एका झटक्यात रामभाऊ लागतो. आणि मग घ्या की त्या काठीचा वास, लगेच तुम्हाला कळेल कोण कोण होता इथं आलता ती. आण काट्यान, ए गणा काट्यान बघू दे. आणा. चालू दे, काय चालायचं. ह्या काठीला नक्कीच सरपंच तो कुचका संजा चेअरमन ह्यांचा हात लागलेला आहे. अरे वास कसला येतोय. त्यांच्यासारखाच घाणवाशी अयो 100% त्यांनी जे चिको पाडलेले आहेत. सुटी नाही, ए कोणाला सुटी नाही. आणि तुम्ही झोपा काढायचा ना बंद करा. आणि तुला चरा चरा करू नको. माहेरवरनं चिकवानला राखण नाही बाई सांगत, नाही सांगत. आणि तू नुसता संख्या मोज, त्याची राखण पण करायची शिक. ह्याची बी संख्या मोजू आता कावटाची. सगळे मला अपडेट पाहिजे. अच्छात चिकू किती, कडीपत्त्याला पानं किती, कोथमीर पानं किती, गवतांची संख्या किती. चोर जर गावला ना हा माझ्या ताब्यात ते दुमसू दुमसू मारतो. आयता तिथून तुम्ही हाणात आयत दुमसा तीच केलंय. आम्ही आयता आणून तिथून आयत धुमासताय. अहो अण्णा काम करा. अहो गेला काय तो आता ताणून धरायचा. तुम्ही जरा चोर, मी दुमासतो. आता मी काय करते, तुम्हाला विचारूनच कडीपत्ता भाजीत टाकते. 1-1, 2-2 असं करते. नंबरचं पान टाकली. ए तुम्हाला समजून सांगाय गेलं की टांगाय जाऊ नका. लक्ष द्या घरात. काय नुसतं खाण्याच्यापेक्षा बी दुसरी काम असते ती. ओ तुमचं काय काय म्हणजे कामासाठी आलोय मी माझ्या. कामासाठी आला का चोऱ्या करायला येतात. हा तुमच्यासारखी अशी माणसं आसपास दिवसभर हिंडतात ना आमच्या बागेत ह्याच्यातनं. त्यामुळे फळ राहिलं ते झाडाला. तुम्हाला काय मी चोर वाटलो का काय. माझा सगळा संशय आहे. बघा काही बोलू नका, तुम्हाला सांगतो. तसं मला डोक्यात जातं माझ्या. काही इचराय गेलं वायरमॅन तुम्हाला हो का नीट सांगतोय. मोठी चोरी झालेली आहे. थोड्या वेळा श्वानपता घेणार आहे. नारळाचा हात काढा. कुत्र्यानं जर तुमच्यावर संशय घेतला ना, मी नारळाच्या झाडाला बांधून मारीन. हा मग मी बघणार नाही वायरमॅन आहे का लाईनमॅन आहे. रामभाऊ माझं बिल द्या, मी जातो. माझ्यावर कसले आरोप करू नका, सांगतो मी तुम्हाला. माझं जाता का भरवून. माझा नारळ गेलात, माझं चिकू गेलात, माझा आंबा गेलात, माझ्या तिथल्या पपया गेलात, कडीपत्ता गेलाय, गव्हात उपटून नेलाय, संत्रा आणून खाल्ले त्या. तुम्ही देताय का भरवून. अहो मी कशाला चहाची भरू. मिटवा बिल मागा. हे बघा तुम्हाला सांगतोय, तुमचं काही जाऊ द्या, पण तुम्ही काय गेलेलं असेल ते मला काही घेणे देणे नाही. पण तुम्ही पहिले लाईट बिल भरा. जोपर्यंत रामभाऊच्या चोरीचा या ठिकाणी छडा लागणार नाही तोपर्यंत एक दमडी मिळणार नाही. एवढा मोठा प्रतिष्ठित माणूस आणि 2 चिकूसाठी, एका पपईसाठी, एका नारळासाठी बॉम्ब करायला लागला. हा माझा शर्ट पण फाटलाय. मी बघत होतो संख्या चिकूंची तर माझा शर्ट सुद्धा फाटलाय. हे सुद्धा मी तुमच्यावर टाकीन. हा बघा माझ्यावर काय तुम्ही आरोप करू नका. वायरमॅन मला एक सांगा, आमच्या गावचे सरपंच, मेंबर, चेअरमन तुम्हाला कधी बाजारात दिसले का. अजिबात नाही. कसे दिसतात. का दिसत नाही मला इचरा. का दिसत नाही. अरे असले फळ चोरून येतात ना, त्यांना काय बाजाराची गरज पडणार आहे. अहो ते ते काय फळं चोरतात का नाही चोरत हे मी कशाला बघू. मी आपलं मीटर बघणार, लाईट बघणार, तुमचं बिल बघणार, ते माझं काम. काय ह कुठे गेला, तो कुठे गेला, ते कशाला बघत बसू. आमच्या घरची चोरी झालेली असताना तुम्हाला बिल मागायला लावलं कुणी. हाय का आता. हाय का. हाय का वायरमन नाही? साहेब ऐका की तुमच्या पाया पडतो बाहुलं टेन्शन मध्ये तर वायरमन. परत या तुम्ही. कसलं टेन्शन. हो, वायरमन तुम्ही जा. काय काही करू फळं शकत गेली. नाही. हे बघ, मी अक्षरशः डोक्यात भाऊ, नारळ फोडेन. ए गणा राव तेवढी बार जावा की राव तुम्ही. खाली ठेवा. जातो मी. खाली ठेवा. जातोय. अहो जावा की राव. मला बिल नंतर द्या. मी बिल आणून देतो. मी बिल द्यायचं माझं. अरे हा. आला का माझ्या घरी चोरी झाली तर सरकारमध्ये कुठे आणतोय. आता भाऊ नका तुम्ही आहो ते शिमा सरकारी कर्मचारी. घरावर लक्ष पाहिजे. अण्णा खाण्यावर लक्ष कमी करा. कामावर लक्ष द्या. माझं डोक्यात आपल्या मी सुट्टी देत नसतो. अरे धमकी द्यायला मला त्यांनी इथं येऊन सरकारी काम कर्मचाऱ्याला असं तसं बघतो मी. सुभाषरावच्या पाटलांच्या कानावर घालतो. बाळ्याला बी सांगतो. नाही तर तुम्ही म्हणसाल रामभाऊनी कायदा हातात घेतला. सुट्टी नाही. काके मला तर लय टेन्शन येतंय. एखाद दिवशी भाऊचं हृदय फुटून मरू नये एवढा तापट सभा असतोय. कायम मुंबई जाऊन दे. त्या वायरमनला बिचाराला मोकार आणलं. ती दुटी करते सरकारी कर्मचारी. बिचारा भाऊला असा बोट दाखवून गेला बिचारा. होय येऊ दे की परत त्याला चांगला चिंबावतो धरून. त्यांचं पण काही चुकलं नाही बरं का. ही सगळं झाडा झुडपा झालाय बघितलंस का. तुम्ही दोघं जाऊन जेवण करा. मला आता ही कमीत कमी 2-4 वर्ष तरी जातील सगळं मोजायला. तू आधी खाऊन घेईन मग मोजत बस. हे जेव बाळा तू. नाही तर काय. चल. चला चला. चल आधी जेव. जीव म्हणता. हा जेव आधी चल. बरं का बाळासाहेब. ओ बाळासाहेब तुम्ही एवढं होता लहानपणी. हा तेव्हा आम्ही शाळेत जाताना पाटलांच्या तिथं 5 मिनिटं थांबायचो आणि पाटील आम्हाला असं काय तत्वज्ञान सांगायचं की कसं वागलं पाहिजे बाबा.
मी एवढं होतो तेव्हा तुम्ही शाळेत जात होतो. हा मग काय उलट बोलते. 9व्या महिन्यात शाळेत जायला लागला काय तुम्ही? अहो आपल्यात फरक किती सुभाषराव, तुमच्यापेक्षा मी 2 वर्षांनी बारका फक्त बघितलं तर. तुम्ही 52 आणि मी 50. आणि मग कसं शाळेत जायला? म्हणजे तुम्ही कच्चा लिंबूच होता ना त्यावेळेला. काय सुभाषराव तुम्ही मठ्ठ होता. तुम्हाला बाईने बांगड्या फुटस्तवर मारलं शाळेत. मावशी शाळेत आल्या रडत रडत आईला शाळेत घेऊन गेलता. मला चांगला आठवतं या. मावशीने थोपाडला आणि बाईने थोपाडला तुम्हाला. तेव्हापासून तुमचा मेंदू काम देत नाही. ती काढायची काय गरज होती का आता? तुम्ही माझं शाळेतलं कशाला काढायचं? हा ती काढायची गरज होती का? अहो हे जर शिक्षणात लक्षच नव्हतं. जाऊ बघा तर घरासमोर आणि घराच्या माग चिकून खेळत बसायचा, चिकून खेळत बसायचा. कुठं गणपती कर, कुठं मारुती कर. आणि तुम्ही काय शिकला? हा तुम्ही काय शिकला? आमची लय झालंय शिक्षण. मॅट्रिक पास आहे मी. मॅट्रिक पास झालाय. शाळेत जायचं आणि तिथनं दप्तर चोरून आणायचं, लोकांच्या पेन्शिल्या खायचा. तुम्ही माहित नाही का आम्हाला? असं बोलायला लागला की जणू नाही कॅल्शियम कमी झालं मग पेन्सिल खात होत ती. पेन्शिल ह्याला मातीमध्ये खाऊ वाटले नाही नाही. नाही, असा बोलायला लागला की जणू आमचा जन्म ह्याच्याच पोटी झालाय. होय पाटील, हा? हे आजपर्यंत लहानपणापासून कोणाचंच ऐकलं नाही बरं का ह्यांनी. ऐकायचे कारण नाही. कोण शहाणा आहे याच्यात? व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना. आपल्या गावात शहाणा दाखवा आणि 1000 बक्षीस घेऊन जा माझ्या. कोणी शहाणा नाही पण आपण तरी शहाण्यासारखं वागलं पाहिजे ना. रामभाऊ सारखी सवय लागली यांना. मान्यच करायचं नाही. रामभाऊने काय केलं? कुठलीही गोष्ट रामभाऊ चुकीची असली तरी मान्य करतात का आजपर्यंत? अहो तुम्ही त्याचं ऐकता का रामभाऊचं? रामभाऊला अक्कल आहे तेवढी तुम्हाला आहे का? रामभाऊ काही करतो. रामभाऊ उद्या म्हणलं तरी दुसरं लग्न करा. तुम्ही करता का? रामभाऊने काय केलंय? तू करायला लागला लगेच निघालाय. रामभाऊच्या जेवण करायला निघालाय. वायरमन ए वायरा, हे काय माझ्या पायावर मारतो का? माझ्या पायावर मारतो का? पकड हो वायरमन. तिकडं तुला लय जीवाचा लय कटाळा आलाय. वायरीचं बोट घाल की इथं आमच्या कुठं मांडीव मारतोय. असं का फेकून देताय तुम्ही? सनकी नाही मी बघिन तर माझं लय डोकं बेकार आहे. मग काम करावं का नाही आम्ही सांगा मला. पैसे घेतात म्हणल्यावर कामच करावं लागेल. पगार शासनाचा मिळतोय तुम्हाला. अहो शासनाचा पगार भेटतो ना आम्हाला. मग आम्ही काम करत असताना बिल मागायला जावं का नाही जावं आम्ही सांगा बरं. आमच्यावर नको तुझा रुपा दाखवू. नाही बिल बघा ना तुम्ही. मग कोणाचं राहिलंय? पाटील तुमचं राहिलं का बाळासाहेब तुमचं राहिलंय? रुपयाला थोपडेल मी. तसलं बिल बिल मी ठेवत नाही. क्लिअर वागतो बाळ्या. हे बघा, तुमचा जोडीदार तुमचा दोस्त ते रामभाऊ त्या माणसाच्या घरी बिल मागायला गेलो तर तो माणूस धडधडीत माझ्यावर चोरीचा आरोप लावतोय. अहो ते कुत्र आहे कशाला त्याच्या घरी जायचं? गाण्याला मागायचं पैसे. तुम्ही त्याला मागे जाऊ नका बिल. अहो चोरी तरी काय? नारळ, चिकू, पपई ही चोरणारा वाटलो का मी? मग घरी स्वयंपाक केला नसेल म्हणून खाल्ला असलं एखादा तर काय फरक पडतंय? हे बघा, मी कुणाचं काय दारातलं काय उचलत नाही. ह्या माणसाने अंगावर यायला लागले तर बांबू घेऊन काटे घेऊन आणि चोरीचा आरोप माझ्यावर लावायला लागले. नाही रामभाऊ तुम्हाला बोलला असेल पण अंगावर नसतील आलं. शासकीय कर्मचाऱ्याच्या अंगावर रामभाऊ येणार नाही. 100% चुकीचं बोलतात वायरमॅन. रामभाऊ मारूच शकत नाही. मी खोटं बोलत नाही. तो माणूस बांबू घेऊन माझ्या अंगावर आला होता आणि तुम्ही पपई चोरली, तुम्ही नारळ चोरलाय, तुम्ही हे चोरलंय. चोरीचा आरोप माझ्यावर लावायचा राव. अहो रामभाऊ नुसता मारतो म्हणतो. आजपर्यंत मारलंय का कोणाला? अहो पण ते काय काय असं ना, आपण अंगावर यायचं आणि चोरीचा नाळ घ्यायचं काय गरज पडली का? आम्ही काम करावी का नाही सांगा तुम्ही मला. तुमची काम करा. कामाचं सरकार तुम्हाला एक- पगार देतोय. ए! रामभाऊला आम्ही समजून सांगतो ना. आता माझ्याबद्दल काय सांगत होता सुभाषराव? अरे भाऊ हे माणूस सुभाषराव माझ्या डोक्यात गेलाय माणूस. रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेला होय तुम्ही. सुभाषराव हा? मी अंगाव जाईन डायरेक्ट मी मारीन का अंगाव जाईन? मारायची काय गरज पडली? मारायची अहो काय मी बिल मागा आलो राव. मी मागा कोण नाही बिल. नाही नाही बघा मी पाटे काय ह्याचं नाव आहे? पाटोळे. पाटोळे. रामभाऊचा इतिहास मला माहिती. रामभाऊ गरीब गावले की लय मारतो आणि सामान माणूस ताकदीचा लागला की पळून जातो. खानदानी येडायचं. ए बाळ्या काय बी म्हणू का मला? तुला माहित नाही काय झालं ते? बघा मी म्हटलं नाही गरीब दिसलं की तो मारतो. तुझ्या दमासला सुभाषरावच्या नादी ओ काय माझ्या छातीकडून उभा राहताय काय? ऐका ना पण कशाला अंगावर जाता तुम्ही? हा उद्या त्यांनी केस केली काय झालं? हा घुसल. शासकीय कर्मचारी हात उगारला म्हणून आज जाता. तू बच्चे अजून तुला मेंदू कमी. शासकीय कर्मचारीने इतके घुसल. ए कच्चा बच्चा मी घुसवी ना बाळ्या. अहो गावाचे पोट भरायला आले त्याला जगू द्या की काम करू दे की मला सरकार सांगा काम. रामभाऊ तुम्ही वट भराय म्हणजे काय बेकारी बेकारी वायरमॅन. वायरमन पैसे कष्ट करतोय तेव्हा. वायरमनला तुम्ही 2 मारले आणि वायरमननं तुम्हाला एकच मारले तर गावात काय राहिली? लय जणांचा मार खाल्ला ह्याने.
मी सांगत नाही काय राहिलं काय नाही सांगा नाही की सरकारी तुमचं? कामामध्ये अडथळा ना हा कायद्यानं गुन्हा आहे रामभाऊ तुम्हाला माहित आहे दोन मारले तुम्हाला एक जण मारली वायर म्हणणं तुम्हाला मारणार लाव परत लाव की मी काय बोललो लाव की मी काय बोललो अहो, जर तर म्हणतोय मी जर तर म्हणतोय ती काय मारलं होय लगेच तुम्हाला म्हणजे माणसं सोडताय काय तुम्हाला माहित आहे का माझ्या घरची केवढी मोठी चोरी झाली देताय का भरवून तुझा तो घरचा वाक्य मग हे तर कशाला चौकात मांडतोय मी नाका माकडे फळ चुरून हा खातो म्हणून. माणूस चोरीचा विषय चाललेला असताना मध्ये मध्ये बिलाचं काढतोय मला तर वाटतंय विरोधकांचं षडयंत्र आहे थांबा की थांबा की. लाव बरं त्याच्या अंगाला तू फक्त अंगाला हात लावले बाळ्या असताना तू वायरमॅनच्या अंगावर जातो अरे माझं एवढं नाराज झालं होतं. मी त्याला रामभाऊला थोबडीला मी ऐकणार नाही मित्र गेला कोचत मी तुला थोपडेन पाहिला तुला माहित नाही विरोधक त्याला मुद्दा माझ्या दारात शंभर वेळा लावतात. मला वायरमन तुम्ही जाओ फक्त टाकीन बाळा तुला 1760 गावं फिरली पण असा विचित्र माणूस मी बघितला नाही ए, पळ. जातो मी. बाळा, तुला माहिती आहे का ए, कुत्र्या. थांब की. अरे काय लाव काय बावट पण लावलाय तुम्ही हा माणूस ए बावळाट्या अतिशय आपल्याला वायरमनला गोड बोलावं लागेल काय होईल माहितीये का केस टाकल नाही विरोधाच्या कानाला लागलं आणि केस बीस टाकली रामभाऊ तर खेळ होईल ह्यो. पण मला सांगा ही पाटोळे गावचा घोटाळा करायला आलाय का वाटोळा करायला अहो आलाय का कर्मचारी तो बिल मागितलं तुम्हाला काय रागायची कारण नाही माझ्या इथली लई चोरी होती आणि मुद्दाम काय नाही काय असा कुठाना चालला असला ना वायरमन मुद्दाम येते माझ्या दार 100 वेळा काय ते विरोधक त्याला सांगतात आणि त्यांचं ऐकतात त्याला राजकारणात काय पडायची गरज आहे का का अजिबात नाही अरे पण ती कशाला चोरी करेल बिचारा वायरमॅन नाही चोरी करणार सुभाष तो रामभाऊ वाईट डोक्याने चालत झाला का केस नुसतं भांग पाडाय दिले का देवाने बुद्धी दिली ह्याचा पण विचार कर बाळ्याकडे जरा काम आहे माझं चल बाळा. काय 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 काम काय माझ्या काम गावात आहे तर मला भेटली का संजू शेठ बोला की सासरवाडीच्या मैदानात फुटाव तुमची राव गाडी गेली त्या दिवशी चांगल्या मैदानात आता सासरवाडीत नाक गेलं तुमचं मग काय नशिबात नव्हतं त्याला काय करायचं अहो बैल दाबून ठेवलाय तुम्ही तुम्ही पायरा बी नीट करा ना हा पैसा खर्च करा ना चेअरमन एका मैदानाला एखाद्याला मागितला बैल तो 50 आणि 60 हजार रुपये मागतोय हा मग गरिबाने काय करायचं बरोबर आहे बरोबर आहे हा मोठं बैलवाले पळतात मोठ्याच्या पायाऱ्यात एखाद्याने दाखवून द्या मला ह्या महाराष्ट्रात की ज्याचा टॉपचा बैल पळतोय त्याने गरीबाचा बैल घेतलाय आणि त्याला गुलाल करून दिलाय त्याला आपण महाराष्ट्रात त्याच्या पुढं नाचू तसे करू शकत नाहीत मेंबर काय सांगताय तुम्ही नाही करू शकत नाही पण आम्हाला बी आनंद वाटेल आता ह्यांचं पैऱ्याचं पैसे जर असं झालं असते 50 लाख किती बी 80 90 सरपंच गोरगरीब मेली की बैल संपूल अहो गोरगरीब मरत नाही गोरगरीब शेतकऱ्याचा नाद आहे तो जोपासला पाहिजे आणि टिकला बरोबर पाहिजे आहे. म्हणून बैलगाडी शर्यत खेळत असतो पोरापेक्षा राव चांगलं सांभाळते ती जीव बैलाला. लावत्यात. जी पोराला खाया नाही ती राव त्याला घालते ती आहे ना. मग, हा? संजू शेट्टी बैलाची चुकी नाही हो ती किती केलं तर मुकदित राहा बरं तुमचं काय आणि त्याचं काय बैलाची चुकी नाही मालकाची चुकी लाख द्या 2 लाख द्या शेवटी बैल काय बैल पाळणारच आहे गरीबाबर काय आणि श्रीमंता बर काय बैलच पाळणार आहे सगळ्यात चूक आहे ती बैल मालकाची बस 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 काय आले पनवती आली बघा आलं बिल मागायला दुसरं काय ह्यांना जमतंय या पाडवी साहेब नमस्कार बिल भरले आम्ही अहो बिलाचं काय तुम्हाला काय तोंडातून शब्द तरी काढलाय का मी हा तुम्ही येता गावात सारखं ज्याच्या घरी जाईल त्याला बिल आहे का आणि बिल आहे का ह्याच्याशिवाय दुसरं तुम्हाला काय येतं पाटोळे 1760 गावं फिरलो पण असलं गाव मी बघितलं नाही राव जिंदगीत असलं गावाला नाव ठेवू नका गाव लय एक नंबर आहे ते दिसतंय की माणसांवर कळतंय 1 नंबर आहे का 2 नंबर आहे गाव असलं आठवड्यातनं मेस लावली तुम्ही 4 दिवस ह्या त्या घरीच खाताय 3 दिवस फक्त मेसचं पैसे भरताय आणि असलं गाव काय कसं काय बॉम्बलाय लागलाय झालंय काय मग आम्हाला सांगा की अहो त्या रामभाऊच्या घरी गेलो बिल मागायला तर माणूस खुशाल बांबू घेऊन अंगावर आलाय माझ्या सरपंच सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचललाय रामभाऊ हा ना मग तुमच्या केसाला धक्का ना आमच्या काळजाला धक्का काहीतरी करावं काय लागेल झालं धक्का राहू द्या वायरमॅन चला 2 मिनिटात गाडी घ्या हा. गाडी घ्या केस करू केस बंधाऱ्यात केस करू आणि रामभाऊला चांगला धडा शिकवू राहू द्या तुम्ही चला तुम्ही राहू द्या पोलीस चौकी केस हे ते राहू द्या सगळं काय सरकारी कर्मचारी तुम्ही असं काही येऊन करताय पाटोळे 15 मिनिटात पोलीस स्टेशनला जायचं सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलला म्हणून रामभाऊवर केस करायची बरोबर. सरपंच गाडी घ्या तुम्हाला यावं लागल
सरपंच मी गावचा लेट आहे पण थेट आहे काय संजू बरोबर आहे. करावीच लागल. एक नंबर गावातला वायर बी नाही तुम्ही. हाय सगळं मान्य मला, पण राहू द्या. कशाला ते केस चौकी पोलीस कशाला लपड वाढवतात? कशाला सांगत आला आमच्याकडे? हाणलं मारलं काय केलं? आला अंगावर. नाही 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 नाही. मग तुमचं काहीतरी एक गुपित आहे. काळं बीर आहे कळत नाही लगेच. 100%. कसलं काय बिर माझं? हा मग संजू शेठ हा बिल मागायला गेले तर ती माणूस डायरेक्ट अंगावर आलेले आहे माझ्या. ते मी सांगायला लागलो हे आमच्या पार्टीचा कोणी असता अंगावर आलाय तर ते डायरेक्ट तुम्ही न सांगताच पोलीस स्टेशन गाठला असतं. कागद रंगावली असती तुम्ही गुतावलं असतं तुम्ही आम्हाला. बिल मागाय गेले लगेच असं कोणी अंगाव येत नाही. त्यांना काय कुत्र चावलं नाही असं डायरेक्ट बिल मागाय गेले की अंगाव यायचं. तुम्ही काहीतरी कुठं केलाय म्हणून अंगाव आलं या. काही बोलू नका बरं का. मी सरळ सरळ माझं काम मी नेहमी एकदम प्रामाणिकपणे काय करतो. माणसं इडी आहे अशा अंगाव यायला हाणायला मारायला. तुम्ही प्रामाणिकपणे काम करता का? हा नक्की. मग नक्की म्हणजे काय सगळ्यांच आकडे काढलं का? गावात एकही आकडा दिसणार नाही. कधी कळलं का? कधी दिसणार नाही. दिवसभर नुसता माझी भटकंती असते. कुणी आकडा लावलाय का नाही सगळं बघतो मी. गरीबाचाच आकडा बघणार तुम्ही. हा. रामभाऊचा बघितला का आकडा? दिवस मावात आणि चुलता पुतणे आकडा टाकतात. घरावने लाईट गेलेली डायरेक्ट करतात. रस्त्यावर लाईट चालती. लगा गाव बिल भरतय त्या लाईटीचं. गावातल्या 99% लोकांनी बिल भरले. ते फक्त 1% बिल म्हणजे ती म्हणजे रामभाऊ. ती तुम्हाला का दिसत नाही? का तो तुमचं काळं बिर आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही. हा, मग आता कळलं मला की तो अंगावाला तर तुम्ही मार खायचा ठेवला असता ना खाल्लाच असता. म्हणलं असता तेवढे 500 मिळतात 1000 मिळतात ढाब्या जेवाय मिळतंय. अरे आकडे बहादरांना तुम्ही संरक्षण देताय ना. या गंभीर घटनेचा जाहीर निषेध करतो. निषेध करून नाही चालणार. आम्ही असं काय करतो माहिती का? तुमची तक्रार करणार वरिष्ठांच्याकडे. वरिष्ठांनी नाही ऐकलं तर आमदार साहेबांच्याकडे आम्ही जाणार आहे. त्यावेळेला सांगणार हा माणूस आमच्या इथं नको. आकडे गावातल्यांचं तसंच ठेवतो आणि गरीब मुलांना त्रास देतो. हो दे तुमची बदली. ऐका की माझं. बोला की. तन तन तिघांची चालली. हा बोला. दिवसभर मी आपलं बघत असतोय. रात्रीचं काही कुणाच्याही दारात उभं राहू का मला माहित नव्हतं. कुणाच्याही दारात जायचं नाही. तुम्हाला आकडा दाखवला तर काय करणार? मी त्या रामभाऊच्या जर घरावर आकडा असेल रात्रीचा तर तोच आकडा त्या माणसाच्या पायात घालील आणि अशी काही केस करील ना बेड्या ठोकील. मग तुमचा आम्ही सत्कार करतो. ऐकून घ्या. मी तुम्हाला आकडा दाखवणार. तुम्ही सरकारी केस करायची नाही. तुम्ही केस केली तर मी वरिष्ठांच्याकडे तक्रार करणार आणि तुमची नोकरी घालवणार. चला दाखवतो आज संध्याकाळी तुम्हाला आकडा. माझ्याच नोकरीवर या पहिलं आकडा दाखवतो. यावं लागल तुम्हाला. आज रात्री बरोबर रामभाऊच्या घरची मी झडती घेतो आणि बघा मी काय करतो. नावाचा वायरमन पाठवले नाही. आकडा दिसला तर काय करायचं? मी करतो काय करायचं ते. दिसल्यावर मी बरोबर हातात नाही पायातच पहिले बेड्या घालतो. मग बघा. चला माझ्या कार्यक्रम. चला चला संजू झालं काम बरं का? 271 गाना. अरे आम्ही या काय करतो तू? कशाला बोलावलं रे? अरे कशाला बोलावलं म्हणजे झाली मित्रांची आठवण. बर संध्याकाळी कुठं जाऊ नका बाहेर. बरं का मस्त मध्ये गावरान कोंबड्या आणू 2 आणि मस्त पार्टी करू. होय. आज काय विशेष? कुठं दिवस उगावलाय? काय माहिती का? तास झाले तर बसलो होतो. नाही तुमची आठवण आली. म्हणलं मित्रांना दिवस पार्टी दिली नाही काय नाही. बर तुम्ही असते का काय करताय? निवंत मी तर निवंत होय ना. बर तुला एक कॅश पेन धर. आपल्याला काय करायचं माहिती दिवसभर. उद्या तू काय कर कडीपत्त्याची पान आहेत ना सगळे मोजून काढ. आणि तू काय कर माहितीये का छोट्या? तू ह्या चिक्कूचे सगळे चिक्कू मोज आणि ते आकडे टाक आणि आम्ही तू त्याचं मोज मी ह्याचं मोजतो. कशासाठी पण एवढं उपाध्याय कशासाठी करायचं? अरे उद्या हे सगळे चक्कू हे आहेत ना फळझाड हे सगळे परदेशात आणलेली रातचीच नेतात की चोरून. मग गाण्याला का त्याच्यावर लक्ष ठेवायचं असतात का आकडे टाकायचे असते ती? अरे बरोबर आहे. आकडे टाकलं कळलं ना आपल्याला. आणि ह्यो चक्कू मार्केटमध्ये एकदा दिसला आपल्याला आपलाच म्हणून कळणार ना. आपलं नाव लिहिलेलं मार्किंग म्हणजे ह्याच्यामुळे ते पार्टी देणार आहे ही केल्यानंतर. मी काय म्हणतोय गाणं ऐक. त्यापेक्षा आपण काय करू माहितीये का? रात्रीची पार्टी करायची ना ती आता करू. आणि उद्या आहे का ना एक सुद्धा पान ठेवायचं ना आणि एक सुद्धा चिकू ठेवायचं नाही. सगळ्यांवर आहे का ना गाणं आकडं टावायचं. मी तर म्हणतो गाण्याचं नाव बी लिहू आपण. हा मी काय म्हणतो माहित आहे का? गाणं तो आज पार्टी दे. उद्या मी कडीपत्त्याची पानं चुक्कू किती आलेत केळे किती आले ती सगळं तुला डिटेल पाहिजे. बरोबर आहे की. पण आधी काम आणि मग पार्टी. अरे जुन्या लोकांनी काय सांगितलंय?
फुकाटचं कधी कोणाचं खायचं नाही. अरे काम केल्यानंतरच खायचं. बरं का ना, पण तुमचं तुझं आणि भाऊचं लय येडं काम आहे. कुठं पानं आणि कुठं काय मोजतात कर परशा काय करतो तुम्ही करता का? अरे तसं नाही छोट्या, परिस्थिती तशी आली या. बर दुसरी गोष्ट, संध्याकाळी सगळे या, 3-4 जण, पप्याला बी सांगा. आणि गस्त घालायची आपल्याला संध्याकाळी. का कामाची? अरे याडा चोर गावल ना. नाही नाही अरे आपली चोरी होती नाही तर. नाही नाही, त्या दिवशी मी तुला फोन केलता गणा, अरे तू करायला का आमच्या इथं चोर लय फिरायला लागलेत. आम्ही तिथं बसलो, गस्त घाला येतो का ना म्हणतो, मला शिलिक वरली आणि माझ्या पत्रात दगडात पडले ते. गणा ये की रे. नाही मला थंड वाजून आली म्हणतोय. अरे मी लय रे आजार होतो त्या दिवशीला का. म्हणजे आमच्या कामाच्या वेळेस आजारी पडतोय आणि तुला लागल तर म्हणतोय ह्या संध्याकाळी सगळे पप्याला बी आणा. लय शाना दिसतोय. वरनं काय म्हणते 2 कोंबड करला का. हो बघ, तुला आत्ताच्या आत्ता पार्टी द्यायची असली तर सांग, नाही तर तुझे ते कडेपत्त्याचे पानं, चिकूचे पानं, केळे सगळे मोजत बस तुझे तू. आता फक्त तुम्हाला एकच मिळेल, 2-2 ठोकत घाला. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे काम करायला का, मित्र अडचणी तयार, ही जोखमदारीचं सगळं काम भाऊनी माझ्याकडे दिलंय. तू सांग बरं कधी मी एकटा मोजल. अरे गाणं कोणी येड आहे का काय मोजत बसला का, येड जायला का इथं. अरे मोजल म्हणजे बावळा तुम्हालाच आखली कमी येत्या. अरे मोजल्यावर कळणार नाही वय. हा किती आपली फळं चुरला गेलेत ती. तू आहे का ना, ही दर तू एकटाच मोज आणि मोजून झाल्यावर आम्हाला सांग. मग संध्याकाळी आपण पार्टी करू. काय कळलं का. निघा आणि सगळं नीट मोज बर का गाणं. कसं आहे माहितीये का ना, स्वतःची कामं स्वतःच करायची. शिक जरा. तू नको मला तत्वज्ञान झाडू. निघ चल जा. थांबलो असतो बरं का, पण लय महत्वाचं काम आहे. चल केला का आम्ही जात आम्हाला काम आहे नका. तू तरी थांब केला. नाही जात असं का ना, परत येतो. दुसरं काम असलं ना मी येतो. आता नका मला काम यार, जातो आम्ही. थांबाला का नकोला का, थांबाला का मोज. तोंडाकडे तरी बघाला का. अरे लय बेकार ही झाली माझीला का. एक तर शिक्षण कमी आणि मोजायचं लय काम जोरात. चला 274. बाळू, एक काम बाजूला ठेव, पण आजचा दिवस हा चोर पकडूनच काढायचा. तुमचं तुम्ही चुलता पुतणे जागा, अण्णाला जागा, मला का गरीबाच्या मागा लागलाय. माझा त्यांच्या विश्वास नाही. नको माझ्यावर पण ठेवू नको बाबा. नको तू कामापुरता वाढ बोलतो, लय लाभाळतो आणि सगळा आपला वापर करून घेतो तो. ए बाळ्या, तुझी न माझी मैत्री जग जाहीर आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतो. जगाला काय माहिती आहे तू माणूस किती नालायक आहे. जगाला काय माहिती तू किती नालायक आहे. माझ्यासारखं कोण तुला सांभाळून घेत नाही. हे बघ, काय समजून घेतलं. नीट ऐक बाळ्या, तुझ्या धाडच भरण्याचं काम लहानपणापासून कोणी केलं? रामभाऊ. नको बाबा, मी लय बेकार माणूस आहे पहिल्यापासून. आमच्यात नको बार भरतोय का, आमच्यात धाडच भरतोय तो. बाळ्या, महाराष्ट्रात काय संदेश जाईल? रामभाऊचा मित्र बाळू भेकाड निघाला. हो जाऊन दे. अजिबात नाही. तू तर धाडशी ना. मला खपणार नाही. माझा बाळ्या भित्रा म्हणून कुणी जर बोललं मला खपणार. अरे तुझ्या कवटासाठी, बोरासाठी, चिकूसाठी कशाला माझ्या धाडच भरतोय. तू लहान होता, गावात वाघ सुटला होता. म्हणलं तर बाळो, रामभाऊ तुझ्या पाठीशी आहे. आणि तू गेला आणि वाघाला चितपत केलं. इतकं धाडस भरण्याचं पण भरू नको. आमच्या धाडस नव्हतं केलं. ते नाही मला माहिती. आज संध्याकाळी हिथं जाळायचंय. आज संध्याकाळी हिथं आपण दोघांनी झोपायचं गार्डन मध्ये. अरे तुझ्या दारात कशाला मला चोर आला काय म्हणते गावातले लोक. झडप घालायची, सुट्टी द्यायची नाही. लय मला थायमान घातलंय. तू जा, ही सांगायचं होतं. जा लांब तिथंच पेट होता तोंडाचा. ऐकला म्हणजे गावभर होईल ना. ही जागणार आहे, तीन काहीतरी करणार. मग मी काय करतो माहिती का रामभाऊ, आलो नाही झाडात लपतो आणि पहाटपर्यंत असाच लपून बसतो. चोर आला, पहाट त्याच्यात तोंडावर फटका मारतो. म्हणजे चोरला कळणार नाही लपलाय बाळ्या म्हणून. तू एका बाजूला, मी एका बाजूला. पण येईल का चोर नाही तर दुसऱ्या चोराला नेऊन दे रे. सुट्टी द्यायची नाही. रोज चोरी होती, रोज हजारो माझं फळ चोरीला. तुझ्यासारखं कुत्र जागा असताना चोर येतोयच कसा, मला शंका पडली. एकाला दुसरं कुत्र पाहिजे सोबत, तेवढंच बुहाबा कराय. ए मास घ्या नालायक, संध्याकाळी लवकर या. बापाचं नको येतो का लवकर नको. आता ए बाळ्या, ए नालायका बेड्या, बापाचं गोठोळ कशाला चालवले? मिरच्या कशाला चालवल्यात? अरे तो बावळाट या माझ्या डोक्यात प्लॅन होता. काय प्लॅन आहे? अरे रामभाऊ, हे मिरच्या घेऊन जायचं डंक्याव
बारीक कुटायच्या आणि इथं लपून बसायचं रातभर आणि पहाट चोर आला कशी डोळ्यात भरायची त्याच्या. तो निम्या रातचा बी येऊ शकतो. जेव्हा येईल तेव्हा डोळ्यात अशी बुकणी टाकायची आणि बोंबलत बसायला लावायचं. आणि मग माझं एवढं डोकं आहे म्हणलं. अरे पट्या धर. नेऊ का? हा वा बारीक कुठा ए बाळो बारीक कुठ बारीक चांगली बारीक कुठ अशी झाले ना या भाड्यानं चोरून असे डोळ्यात भरतो. बारीक कुठ बाळो. ए मिरच्या घ्या मिरच्या. हिराबाई मिरच्या घ्यायच्यात का नको? अहो कमी पैशाची मिरची लवंगी फटाकडे मिरची 100 रुपये सगळी. ए मिरच्या घ्या मिरच्या ए बरे मिरच्या घे 100 रुपये सगळे देतो. प्रदीपला सांग चांगले लाल फटाकडे मिरची घेते का नको? मिरच्या. हो पाटील रामभाऊनी बाळासाहेबाला कशाला नेलं असेल हो? महत्वाचं काय म्हणले चल. त्याचं असं आहे ते लाईनमॅन आहे का रे पाठवले. हां ती गावात नोकरी करतोय पण गोरब्याचे संबंध ठेवणं हे बाहेरच्या कर्मचाऱ्याला बरोबर वाटत नाही. कसं आपण एक कर्मचारी आहे आपलं काम भलं आपण भलं आणि अति मैत्री झाले ना हे असं परिणाम होते भांडणाचं. तो तुम्ही होती सुरू. आता तुम्ही लहानाचं मोठं झाला असं कोणाच्या अंगावर धावून गेलाय कधी? अजिबात नाही. तुम्हाला तडकावलं असेल पण तुम्ही नसाल धावून गेला कोणाच्या अंगावर. अहो शेवट गाव सांभाळायचं आपल्याला गावाची इज्जत सांभाळायची त्यामुळे बरंचसं सहन करावं लागतं त्याग करावं लागतं. तेव्हा गावाची की राहते आणि गावात शांतता राहते. आणि प्रत्येकाच्या तोंडाला तोंड जर लागलं आणि लावीत बसलो तर महाभारत व्हायला किती वेळ लागतोय. आणि मी पण तुमचाच आदर्श घेतो. तुमच्या पावलावर पावलं ठेवून चालत असतोय. वाद झाला एक पाऊल माग आणि म्हणून तो तंट आपल्या दोघांच्या ह्याने मिटतात या. आणि मिटवायच पाहिजे त्याशिवाय गावात आपल्याला मानपान आहे का? ते रामभाऊला कळायला पाहिजे. आणि राजकारणी लोकांमध्ये काय होतं गावामध्ये दुफळी निर्माण होते आणि बाहेरचे कर्मचारी हात धुवून घेते. मला काय वाटतं माहितीये का ही पाठवायर म्हणून अंगावर धावून जात होतं ना रामभाऊ काहीतरी प्लॅन करणार आणि बाळासाहेबाला काय म्हणणार माहितीये का? बाळू तू माझा जवळचा मित्र आहे का नाही जीवाला जीव देणारा तू काय कर पाठवा वायर म्हणला परत जाऊन हाण. आणि बाळासाहेबांना दारूच्या नशेत जाऊन त्या वायर म्हणला हाणायला नाही पाहिजे कारण रामभाऊचं काय सांगता येत नाही. रामभाऊ हाणणार नाही जाऊन वायर म्हणला मला माहिती आहे ना. बाळासाहेबाला म्हणते जाऊन हाण वायर बर मग परत केस झाली तर मला सांगा सोडवाय कोण जाईल का? पण बाळासाहेब या भानगडीत पडणार नाही. पण रामभाऊने जर त्या बाळासाहेबाचा दारूचा ग्लास भरला तर पुढच्या कामाला जोर येईल याची काही शाश्वती नाही. नाही पण बाळासाहेब पण लय हुशार आहे. रामभाऊच्या पुढे एक पाऊल टाकणार आहे. आपण दारू पुढे काय करणार आहे बाळासाहेब? दारूच्या हारी गेले पूर्ण ती. दारूच्या हारी गेलं तर बाळासाहेबाला चांगलं काय वाईट काय कळतं. पेल्यानंतर कळत नाही त्याला. बाळासाहेबांना बघ कळणार ना. हा तेच म्हणतो मी. तू वायर म्हणला मारायला जाय ना आणि मला कसं मारायला सांगतोय हे लक्षात बाळासाहेबाच्या येणार. फक्त एकच आहे आपल्याला काळजी का वाटते की बाबा रामभाऊने काहीतरी एकाच दोन बाळासाहेबांना सांगून मारायला लावू नये. आपण कुठं तर गेला गरीब आले गावात पोट भरायला. बर वायर म्हणलं काय आज एक गाव उद्या दुसरं गाव प्रश्नच नाही. हाय बिल तर भरून टाकायचं ना मग कशाला आबरू घालवायचं. नाही मोठ्या लोकाला नाकाला झोंबत आहे ना बिल मागितल्यानंतर आकडे टाकते तवा नाही लाईन मला तोंड उघडावचं लागल. ते प्रामाणिकपणे काम करतय. बर काय चहा पाणी आहे का नाही तुमच्यात? आहे की कुसुम बाहेर गेली शेजारी हरभर भरडाय. हाय की काय म्हणताय रामभाऊच्या वर झालं नाही मला माहिती आहे ते शेजारी हार घरी जात नाही ना. आणि आमच्या घरी म्हणल्यावर म्हणला असता असे बायको गेली मग तुम्ही करा की हाताने तुम्हाला काय होतं हाताने करायला. नाही करू की करू की जाऊ का मग? बरं या मग बाकी सगळं ठीक आहे ना. तरी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा तुम्ही. तुम्ही काय करता? मी आहे ना मी येतोच. आम्हाला लावा तेल घालायला. नाही म्हातारी बाहेर गेली ती घरी आलं की मी लगेच मोकळा झालो बघा गावात फिरायला. मग संतोष शेठ काय करत होती त्या पाटोळ्याला चढवून द्यायची? आकडा दाखवतो हे करतो आपलं आपण सांगितलं ना 99% लोक भरतात. ती तुमचं तुम्ही बघा कोण आकडा संध्याकाळचं टाकतंय दिवसा टाकतंय काय करत होती आपल्याला. अहो हे तर तुम्हाला राजकारण कळत नाही. रिस्क लागा तू घ्यायची आपल्या पार्टीच्या माणसाचा बळी जर पुढे गेला तर. ओ सरपंच ह्याच्यामुळे तुम्हाला डोकं नाही म्हणतात. उगा सरपंच मी केलं म्हणून
तुम्हाला ह्यातनं हेतू साध्य केलाय कसा ती माहिती तुम्हाला कळलं का चेअरमन? कसं मी येडाय का कोणाच्या ही करा सांगायला? कसं झालं संजू? हो तुझ्यामुळे मी बदनाम झालोय बऱ्याच वेळा. अरे कुरघोड्या तू करतो आणि मी ठेवतोय मी. हो पण कुरगुड्या मी जरी केल्या पण ते हिताच्या तुमच्या असतात. ह्याच्यात बी हित तुमचंच आहे चेअरमन, लक्षात घ्या. त्यांनी कुरवड्या केले म्हणून तुम्ही सरपंच झालाय. आता लक्षात राहू द्या. आता ऐकून आता झेडपीचं इलेक्शन आलंच की. पंचायत समिती आहे. आपल्याला वरचढ कोण ठरतात? रामभाऊ. हा मग हा रामभाऊ त्याला अडचणीत कसं गाठायचं ही मला कळलं नाही. रामभाऊ कोणाच्या अंगावर गेला? पाटोळ्यांच्या. पाटोळे कोणाकडे आलता? आपल्याकडं. आपल्याला सांगायला. मग मी रामभाऊचा आकडा त्याला दाखवणार, त्याला कायदेशीर कारवाई करायला लावणार. उद्या कायदेशीर कारवाई झाली पेपरात बातमी आपणच द्यायची, आपण द्यायची. शासकीय कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्याला हानमार, शासकीय मालमत्तेची लुस्कान, भला आपण करायची 4 लुस्कानी, पण नाव कोणाचं द्यायचं? रामभाऊचं. राजकीय प्रतिमा कोणाची मलिन होणार? आपली. आपली कशी होईल? रामभाऊची. उद्या तिकीट मागायला तोंड आहे. आपल्या पार्टीतली 4 माणसं आपल्याकडून न्यायची. ह्या माणसाने असं केलं, हे असं केलं. आता माझ्या लक्षात आलं. एकदा काय त्याचा पायकूट बांधला कुठं जात नाही तो. हा पायकूट असा नाही बांधायचा, चांगला सरकारी कर्मचाऱ्याच्या पायकुटाने पायकुट बांधायचा. म्हणजे किरकोळ गोष्टीनं रामभाऊची नाचक्की करायची. किरकोळ नाही, ह्याला तेल मीठ लावायचं आणि राजकीय फोडणी द्यायची त्याला अशी. म्हणजे मी संध्याकाळी वायरमॅनला आकडा दाखवतो, त्याला सांगतो हा आकडा आणि हा रामभाऊचं घर, आणि व्यवस्थित कारवाई झाली तर ठीक, नाही तर त्याला बी दाखवतो हिसका. म्हणजे आमदार साहेब तिकीट आपल्याकडेच. मग ह्याला तर म्हणतात राजकारण. अहो दुसऱ्याच्या शेकवायचं आणि आपला फायदा करून घ्यायचा, ह्याला तर राजकारण म्हणायचं असतं. मग त्याला बी वाटलं पाहिजे का सरपंच पार्टी आपल्या बाजूनी, आपला फक्त हेतू साध्य करायचा. हो कायम सरपंच पार्टी वरचढ ठरवायची. आता अहो तुम्ही फक्त वजनात राहावा माझ्या बरोबर. वा, मी बराबर लावतो कार्यक्रम, बराबर त्यांची. आणि हो समोर जायची नाही, हो मागूनच कार्यक्रम. काय अडचणीची नाही. बंदूक मी असल्या अडचणील का चेअरमन? बघा नाही तर महाग उलट काय नाही. चला सांगा जेवण डाब्या. तुम्ही मला अशीच केस करायला लावली होती, आमच्या अंगलट आलतं म्हणून ते तुमच्या गुन्ह्याने आलतं. चला बरं भावाला का चोर सांग पट्टी. दामाने बाळ्या भिंतीला कान असतात. विषय गस्तीचा आहे. 4ही बाजूला चौघांनी पांगायचं. संख्या किती येईल हे सांगता येत नाही, मात्र जेवढे येतील त्यांना सुट्टी द्यायची. पण तुझा चिकू न्यायला 5-50 येते. ए बाळ्या, चिकू काय साध्या लेवलचा नाही. अमेरिकेत एक चिकू 5 लाखाला जातो. रामभाऊच्या चिकू प्लॅन सांग. तुझं चिकू नको सांगू. ह्यांना कशाला बोलावलंय? अहो मी एकटाच चिकार झाला असतो की. मग तुझं बघ, मी चाललो माझा घरी म्हणून तिकडं. हे बाळो, पोरा ठोराचं मनाव घेतात काय? पोर ठरे वय लग्न झालं, लाज आहे का त्याला? गप. सुलता तरी बोलला करतो मुश्किल ना का मी थोबडे नेता चोर पण राहते. कशाला आलो? शांतता बर का, डोक्याने काम करावं लागल. शांत आलं ये. हो बोला का काय झालं तुला? आत्ता बाळ्याला घरी जा म्हणत होता आणि अण्णाला मिठी मारतोय काय? मी अण्णाला वाचत होतो, मला वाटलं कुणी मागणं अण्णा काय घेऊन आलो नाही. जोरदाराची ताकद आहे का बाळासाहेबाचं काम आहे ते. पण काय भ्या दाखवायचं असलं तर घरी जा बरं. अण्णा नेहमीप्रमाणे शस्त्र म्यान केलं का? हे झाला तुमचा विषय. ए बाळ्या, तुझं शस्त्र कुठं आहे? हे काय? ए हे नाही. कसलं मग? ए बाळ्या, मसाला कुठं आहे? बायकोने काल होणार टाकला सगळा. 4 किलोचा? तिला अंदाज आला नाही. आमच्या बापाने केलं का? 4 किलो मसाला कोण कालवणार टाकतो? ए बाळ्या, अरे मसाला पाहिजे होता. असा मसाला घेतो चोरांच्या डोळ्यात टाकतो, असा ना मसाला घेतो अण्णांच्या. मसाला महत्वाचा आहे का चोर महत्वाचा आहे? मसाल्याची शेप परत काढायचा नाही. गेला ही गेला. चला कुठं लपायचं कोणी? पांगा जिथं जागा मिळेल तिथं लपा. लपा नाही, सावध असा. अण्णा माझ्या मागं मागच राहा. तुम्ही जर घाबरला काही घडू शकतं. मला तुमची काळजी, तीच भीती मला. मी आहे मागं तुमची. भाऊ, चोर बीर जर आलं तुम्ही फक्त जीव वाचवा, मी हाय पुढं.
अण्णा तिथं लपा. अरे 2:30 वाजलेला का अजून चोर कसा आहे नाही. ए गण्या आवाज काढ नको कसलं पण. अण्णा हाती बिती असेल का चोराकडे? चोर काय येत नाही त्याला. जागेवर थांब, काही घडू शकतं. तुम्हाला पुरावा पाहिजे ना, पुरावा बी देतो. हा ऐकून घ्या. आपल्याकडे कसं असतं माहिती का, हा जयद्रथ आणि हा सूर्य. चला 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 पुढे. काम फत्ते झालं पाहिजे. ऐक, नारळाच्या तिथं गेला की खोक आहे, पुढे गेला की खोक, खोक्यावर आकडा आणि आकड्याचा आणि खोक्याचा फोटो काढायचा. कसा फोटो नाही, व्हिडिओ काढा. काय करायचं मला फक्त सांगा कुठल्या बाजूला पलीकडे ऐका पाठवले, आम्ही तुमची मदत करायला आलोय. तुम्ही कर्मचारी आहे काय शासकीय, म्हणून आम्ही मदत करणार. तर आम्हाला झोपलं माझं एकच धोरण असतं, हा सहकार्य करायचो, बस चांगलं सहकार्य करायचं एखाद्याला. नाही, मी इथं उभा आहे बरं का. मी जाऊ नका तुम्ही. नाही जात. तुम्ही आम्ही काय येडे आहे का तुम्हाला सोडून जाईला? काम पत्ते आपण इथंच आहे. ए बघ काय अण्णा, मी आहे की चेअरमॅन टाका पार्सल हळू, पार्सल हळूच हळूच हळूच. दाखी खांबावर चढायला जमतील हिथं काय. पळून जा तू काय. अरे थांबा बाळासाहेब. नाही का अवघड नाही. बाळासाहेब थांबा. डोळे गेले तू यार. मी आहे की अरे काय महाराजची पद्धत असती वय. काय चोर गलास काय झाला. चोर पुढे पुढे चोर. आम्ही चोर आहे. मी मेलो असतो रामभाऊ. पळून ते अंधारे दगडी फेकल, दगडी फेकल. अण्णा अण्णा हे तर जोकत मारला की पर माझा. अरे मला घरी सोडायचं. बरोबर खरं सांगा मला मुद्दा मारत होता का नाही? अरे मी चोर मारला ना. गबस हत्यार होते त्याच्याकडे. टोळी येण्याची शक्यता आहे. लपून बसा, टोळी येण्याची शक्यता. मारलंय. ए गाना ए पोरा. अरे काय लावले सकाळपासून, नक्की काय चाललंय तुझं? आमिर लगा माझा फिटनेस लय स्ट्रॉंग आहे बरं का. कस काय?
कस काय म्हणजे? रात्री तुम्हाला म्हणत होतो का नाही आपल्याला गस्त घालायची म्हणून? या तुम्ही आला नाही, मग तुम्हाला काय वाटलं मी गस्त घातली नाही? रात्रभर मी, बाळकाका, अण्णा आणि भाऊ रात्रभर जागा. अरे तुला म्हणलं नाही मी चिक्कू चुरल जात्यात, नारळ चुरल जात्यात म्हणून. होय का? चोर आलता काय? आलता 25-30 चोर आलं होतं आपल्या घरी. हो. लय बेकारी केली असं हाणलं बिनलं नाही ना तुम्हाला? झपाट्याचा आडवा करील का? आम्हाला हाणायचं म्हणजे वाघाचं काळीच पाहिजे. मला माहित आहे ह्यानं काय केलं असेल. 25-30 चोर बघून का नाही नीट घर गाठला असेल, उनली पाटे घेऊन पाडला असेल अंगावर. बरं का मला अंदाज आहे. मला एकदा असं झालं 5-25 जण ह्याला मारत होती. कुतत नव्हता कणत नव्हता. 5-25 जण मारत होती याला एकट्याला. म्हणजे एवढी सहनशक्ती आहे त्याच्यात? अरे येडाय काय स्टील कसली बॉडी बघ की. ए छोट्या, अरे काय बी काय बोलतोय? अरे त्यावेळेस त्या 25-30 जणांचा मी अंदाज घेत होतो. तुला माहितीये का मारणारापेक्षा मार खाणारा महान असतो. जो मार खाऊ शकतो ना तोच मार देऊ शकतो. आलं का लक्षात? तू 25 जणांचा मार खाल्ला त्याच्यामुळे रात्री टिकला होती. अरे टिकला म्हणजे माझी स्टील बॉडी रे, मला काहीच होत नाही. नाही खरंच ही स्टील बॉडी झाली. एवढ्या जणांनी मारले, कुठं आहे का मार खाऊन सुद्धा आहे का? मारलं नाही. अरे मी मारत होतो तीच तुम्हाला सांगतोय. तर 25-30 जण हत्यार बंद. पुढे ऐकलं का? बरं तुला ऐकायचं नसेल तर निघून जा. काय तर त्याचं ऐकून तर घे काय म्हणतोय ते. सांगू का नको? बोल. जातो नाही. सांग काय झालं सांग. 25-30 जण घुसलेलं घेतात ना. बर मी, बाळकाका, बर भाऊ, बर आणि आमचा अण्णा, आम्ही 4 जणांनी गस्त टाकले. 25-30 जण आतमध्ये आले, सगळे हत्यार बंद. बाळकाकाने गुप्ती बघितली, हेकडून पसार. बर भाऊने बी अशी बलाढ्य चोर बघितली. बर भाऊ बी पसार. आणि अण्णा तर काय नसतं ना आमदारीच. अरे पण अण्णाकडे बंदूक होती गेला का? कशाची बंदूक? त्या अण्णाची बंदूक ऐन वेळेस गावानाच. अण्णाचा विश्वास म्हणजे त्या बंदुकीवरच गेला. अण्णा बी एकटाच की राहिला मग तू? एकटाच राहिला. 25-30 चोरांनी रिंगाणाक बर घेतलं की मला मध्ये. त्यांना वाटलं आता काय ह्या पोराचं आम्ही काय खरं नाही. ए रुद्रावतार धारण केला पुष्पासारखा मी, आणि जी महाराज सुरुवात करतो म्हणतो. अशी ना चोर हवेत उडत होती. हवेत मी अशी वाढायचो, हवेत न खाली हाणायचो, परत हवेत फेकायचो. मारली सगळीच. अरे काय म्हणली माहिती का? जात पाया पडत होती माझ्या पाया. म्हणली पहिलवान तुमच्या पाया पडतो, जाऊ द्या आम्हाला. अहो इथनं पुढे तुमचं चिकूच काय, पण चिकूची बी सुद्धा आम्ही चोरा येणार नाही. म्हणजे गाना एकट्याने मारली 25 जण? एकट्याने नाही, बाळू काका नाही, कोणीच नाही. भावन बाळकाकान अण्णान. अरे कवा एका दरवाजात ना आत घुसली, पण मी आयला ह्याला का स्वप्न मात्र लय भारी पडतात बरं का रात्रीचे. तुम्ही असंच म्हणणार रे, त्यासाठी तुम्ही यायला पाहिजे होतं. भावांनीच मारला असेल, तू नको सांगू मला. जर ते 25 लोकांचा मार खात असेल तर इथं 25 जण का मारू शकत नाही? भाऊ असतील का? अरे कोणी नव्हतं. छोट्या सांग शाळेत काय वजन आहे आपलं? यांचं खरं चल मला सांगायचं आपलं. वा 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 जावाय बापू, यंदा ऊस इतका समाधानकारक आलाय ना, हे 100च्या कमी ॲव्हरेज पडायचं नाही. अण्णा तुमचा फारच अंदाज निकृष्ट आहे बरं का. माझं टार्गेट काय आहे? एक जरी ऊस मोडला ना, एक अख्खा टँकर भर रस पडला पाहिजे. यंदा माझं हे नियोजन आहे. आणि तुम्ही टन भरेल आणि 100 टन भरेल. मोठी स्वप्न बघा ना, माणसाने स्वप्नसुद्धा मोठे बघितले पाहिजे. तुम्ही अण्णा कुठल्या जमान्यात आहे? बाहेर या. जावाय काय करतोय, तुम्ही काय करताय? अहो कौतुक करायला सुद्धा लिमिट असतं. मला एका मोहरीतनं टिपाटभर तेल काढणारी माणसं बघायला नाही मिळली अजून. जावा आहे ना, माणसं बघू नका इकडं तिकडं. बर बर हितच आहे पण दिसत नाही, त्यातला रामभाऊ आहे. असू द्या, बडाय तर रोजच चालल्यात. कुणाच्या आता कुणाला बडाय म्हणताय? जाऊ द्या, ते गावातल्या एक बोलायचंय तुम्हाला. म्हणून रानात घेऊन आलाय काय? एवढा आपला इन्कम चांगला आहे, सगळं चांगलं आहे, प्रगती होत चालली. आणि असली ही लाईट बिलं तीन ठेवायची, ती वायरमन बॉम्ब आलं तर गावभर, ती भाऊचे बिलं राहिल्यात, भाऊची बिलं राहिल्यात. पैसे नसत्याल तर माझ्याकडून न्या, पण बिल भरून टाका. अण्णा रामभाऊ काय बेकार लागून गेला वय? पैसे नसले तर माझ्याकडे हे करून घ्या. बघा वायरमॅन लोकांचं ऐकून राजकारण करतंय,
म्हणून माझ्या ती डोक्यात जाते, म्हणून मी त्याला वैतांगावलाय. नको थक बाकी. ओ भाऊ, अहो काय राव भाऊ, कुठं कुठं हुडकायचं तुम्हाला राव? आमिर, रामभाऊ हुडाकण्याचं एकच ठिकाण ती म्हणजे ऊसाचं रान. शेतकरी कुठं सापडणार? रानात, ऊसाच्या बांधाव. बरोबर. हा, तुला माहितच आहे, जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. हा. भाऊ ती कळलं ती खरं आहे होय? काय हो का, ही तुम्ही जी सांगितलंय ना, आमच्या जावई बापूचं बिल थकलंय, मलाही पटत नाही. कळलं गावावर? नाही 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 भाऊ, ती नाही म्हणत मी. अहो ती चोरांचं म्हणतोय मी. हा, बघा ना, असा चमकावलाय चोर मी. गाव बरं झालं. काय काय कळलं तुला? मला असं कळलं की ते अण्णांनी लय हाणले, गणाने बी लय हाणले. गणा म्हणत होता मी लय हाणले, म्हणला फायटे बुक्क्या मारत होतो. अण्णा? हो. अण्णा हा नाही फोड असतील का? मी बोकांनी बसलो होतो चोराचे, फक्त होय मी का? नाही आणलं. तुम्ही का नाही हाणलं? गणा म्हणला मी एकट्यानेच हाणले. आमिर, अरे भिंगरी सारखा मी फिरत होतो. अण्णाला हाणतोय का, गणाला हाणतोय का, बाळ्याला हाणतोय का, चोराला हाणतोय, मलाच काय कळत नव्हतं. बेफाम झाल तुम्ही. अरे रामभाऊच्या दारात शिवारात जर चोर आलाय तो नीट जाईलच कसा? भाऊ राव, फोन करायचा राव, चोर बीर आले होय अण्णा. निष्ठून पळालो होतो ना, तर तुला लावणार होतो फोन मी. कशाला? एकटा रामभाऊ असताना तसं दहशत. पण ही भाऊ गाणं सांगायचं ना मग, भाऊ अण्णानं भाऊंना मारले म्हणून. हा. म्हणतोय अण्णांना मारले, मी मारले, बाळासाहेबांना मारले. भाऊंचं नाव का घ्याय नाही? घाई गडबडीत ह्यांना काही संधी मिळली नाही हाणायला, त्यामुळे त्याला वाटलं असं भाव नव्हती. आला का? कशाचं पण श्रेय घेतात माणसं घरातली. अरे माणसं आहेत का हैवान आहेत? अरे घरातल्या हिरोला जर ती किंमत देत नसत्याल, ही माणसं आहेत का मूर्ख माणसं आहे ती? मी गाण्याला म्हणलं, गाण्याला का भाऊ होतं म्हणून तुम्ही डेअरिंग केली असेल. भाऊ नसतं ना. भाऊच नसतं तर सासर इथं दिसलं असतं. हे रामभाऊच नसतं तर गाणं इथं दिसलं असतं. बरोबर. अरे महत्व कळू द्या माणसांचं. बर, मला काय करायचं आणि काय नाही ते चांगलं कळतं. बर. मला का वायरमॅन? ओ वायरमॅन, उभा राहा. थांब, आज भागावतोस तुझं. थांब, लय माझी ही केली. थांब, उभा राहा. उभा राहा. आता वायरमॅन आला का काय? तुमचं भागावतो की आज? लय माझी डांगी पिटली. अरे गाडीवनं पडलं का काय? अरे लांगाडताय का? उभा राहा. वायरमॅन, आला का? उभा राहा. बाबा पैसे घेऊ नको, पण तुला काय झालंय सांग तरी. वायरमॅन आता काय नाही, ह्या तुमच्या तंट्या मुक्त्या अध्यक्ष पोलीस पाटलाचा गावाला असून नसल्यासारखा फायदा आहे का? अरे कशाचं काय लागा? मला असा प्रश्न पडतो कधी कधी, मी मिलो तर ह्या देशाचं व्हायचं काय? काय व्हायचं? होणार आहे काय? काय असा पराक्रम तुम्ही केलाय? अहो तुम्ही पदाव नुसत्या जागा आठवल्या त्या. रात्री रामभाऊच्या तिथं रातभर जाकलो, पण पहाट चोर हाणला 2:30-3 वाजता. काय मग सोलून काढला. अरे चोर गावात म्हणलं बाळासाहेब असताना येतोय, गपची पितोय, बरं निघतोय काय? चिकू आणि कांदा आणि सरपान. आणि चोर सुद्धा म्हटलं शाना असेल, पण मग पोलीस स्टेशनला दिलं का ताब्यात? पोलिसांना फोन कर म्हणते रामभाऊला, पण रामभाऊ भेट या. मग चोर काय झालं? चोराचं पळालं नाही तर मी त्याचं मुंडकं सोलून वाळावून टाकला असतं जाळावं. बाळासाहेब, आणि नाही नाही, तुम्ही बरं का, मला माहिती आहे रामभाऊ, तुम्ही मेला तरी चालेल बरं का. असू द्या, तुम्ही चोराला मारलं, पण मला माहिती आहे रामभाऊने तुम्हाला पुढे घातला असणार, दारू पाजून मार म्हणला असणार चोराला. रामभाऊ माग थांबला असत्याल. आवाजच येत नव्हता राव रामभाऊचा. येडे का मी काय? ठोको टाकत होतो. त्यांच्याकडे हत्यारे असतात काय पाटील? हत्यारे असतात का नाही? मी बिचे हत्यार नाही, माझ्याकडे नाही हत्यार. मग काढील का वाजन मी बुकसून टाकेल की. मी लय येळायचं असल्यात मग मला भीती घालला का हत्यार? अरे हत्यार उगरायच्या अगोदर तू पिऊट पडलेला असतो. और जागा होतो रात्री पाटील, मी सावध होतो, लपून बसलो तो कोपऱ्यात, कोणाला दिसायचं नाही म्हणलं, आणि मग ठोका टाकला मी पहिला. आम्ही आमच्या घरी का थांबलो? इकडे चोर आला काय करणार म्हणून आम्ही आमच्या घरी थांबलो. बायकोच्या पदराच्या आड लपताय सोबासराव तुम्ही. हा, ते बिचारी वहिनी चांगली म्हणून तरी बरं, नाही तर तुम्ही गडी नसल्यासारखं झाले तुमचं. पाटील, सुभाषराव, अरे काय झालंय? ह्याला काय झालं? काय झालं? मला निरोप द्या.
माझा मला पाठवा इथून. काय झालंय काय? मी नाही गावात तुमच्या राहत. मला नको. झालंय काय? झालंय काय सांग ना. त्या माणसाला लांब ठेवा माझ्यापासून. विचारा त्या माणसाला, माझ्याजवळ थांबू नका. काय झालंय बाळासाहेब? मला माहिती आहे काय झालं. मी तुमचं नाव कसं काय घेते माणसाला? मला माहिती आहे. ठेवा म्हणताय. माझे त्याच्यात 8 दिवस भेट नाही. अहो सुभाषराव, काल रात्री किती जणांनी मारलं मलाच माहित नाही. भावला टेकार मग मला सांगायचं ना, मेयर सुभाषराव या कर्मचाऱ्याला मारले, मी खलास करेल एखादं. काय मारायचे कारण नाही. पाटील, मी काल म्हणलं का नाही, ज्या ती रामभाऊ साईडला बाळासाहेबांना घेऊन गेले ना, रामभाऊ बाळासाहेबांना दारू पाजणार आणि म्हणणार पाठवायला हन पाठवे माझ्या अंगावाला. अरे हे बाळासाहेब रामभाऊ लय कुठं खोराय, शेवटी कुठं केलंच. आपण मी कसं मारेल ह्याला? तुमचं नाव कसं काय घेतंय? मी वैरी का काय माझं? काय झालं खरं सांग. उरावर कसलं तरी पोत का काहीतरी टाकून नीट नीट आठवा बाळासाहेब नसत्याला. अरे मी येडपटे काय माझी पाक आबरू घालवायचं ठरवलंय गावात. उभा राहा म्हणते तर येड्यासारखं पुढेच पळतय. आज तुझा भागावल्याशिवाय मी राहत नाही. आज तुझा हिशोबच पूर्ण करणार. कसला हिशोब? बघा कशी तिथे आता धमकी द्यायला लागलेत मला. धमकी देऊ नका. मी हिशोब. अहो सुभाषराव, लाईट बिल भरत नाही थकले. मग अख्ख्या गावात नाचक्की केली ह्या माणसाने. सासरं सुद्धा म्हणलं ह्यांचं बिल भरून टाका म्हणून ह्या माणसाला थांबा म्हणतोय तर पुढे पळतय. म्हणजे लाईट बिल द्यायसाठी पळत होतं, ही पुढे पळत होतं. मग काय? अहो ते लाईट बिल जाऊ द्या बाजूला. या माणसाला लागले, कोणी मारलंय केली पाहिजे ना. रामभाऊच्या गावात जर वायरमॅन सरकारी कर्मचाऱ्यावर जर कोणी हात टाकत असाल तर मी हात काढणार. पायाने मारत असाल पाय काढणार. कुणी मारलं वायरमॅन तुम्हाला? ए बाळ्या, अरे बसलाय वय सरकारी माणसं. तू भुकायचा बंद होत्या आधी मला विचारून. तू बघ कुत्र्या बघतो कोणी मारलंय त्याला करतोय गावातल्या माणसांवर. रामभाऊ ज्यांनी मारलंय त्याला जा विचारला पाहिजे. पाटोळ्या वायरमॅनला कोणी हात लावला? कोणी मारलं पाठवा सांग बरं. सांग ना, सांगलीच चौका. मारलंय आता जाऊन कोणी सांगितलं सांग नाव. आता जाऊन मारतो आम्ही. कोणी मारलंय नाव घे. ह्या दोघांनी. अरे तुम्ही मारलं काय ह्याला? मुख्य कर्मचाऱ्याला पाठवे. अरे लाज वाटाय पाहिजे पोराला मारायला. गाव दानाला जाईल कशाला मारलं तुम्ही दोघं? पाटील, बाळून मी त्याला न हात लावता जर तेवढं भोंबलत असेल आम्ही मारल्यावर तर काय करेल? बाळ्या माणूस आरोप करतोय वायरमॅन. मी कधी मारताना दहावेळी विचार करतो. रामभाऊ मारलं म्हणत्याल. मारलं नाही कधी म्हणणार नाही. मी खोटं बोलत नाही. रात्रीच्या 2 वाजता कितीतरी जण होते माझ्या उरावर कसलं तरी पोत टाकून मला लय. ह्याच्या हिथं चोर मारलाय आम्ही. ह्याच्या हिथं रात्री आमची गस्त आमच्या दारात होती, आमच्या भागात होती. तिथं आम्ही एक चोर हाणलाय. तुम्ही कुठे होता? मी तुमच्या घरात आकडा आहे का नाही ते बघायला गेलो होतो रात्री. 2:30ला तुझ्या बापाने आकडा चेक केला का रे? आला का रामभाऊच्या घरी 2:30 वाजता यायचं धाडसच केलं कसं? लाज आहे का? पाटील कळतं का तुम्हाला? म्हणजे ऐका, तुम्ही चोर नाही मारला, तुम्ही वायरमन मारला. आणि मग काय ज्ञान गेले तुझ्या बापाने रातचा आकडा चेक केला का? दिवस जळलाय. मग पळून काय गेला? तिथं थांबायचं नाही. दारात येण्याचं धाडस केलं कसं? कुणी सांगितलं माझ्या घरी आकडा? बाळासाहेब नोकरी 24 तास असते कर्मचारीची. तुमच्या घरी नाईट ड्युटी लावा की मग 24 तास असते. थांबा मी तुम्हाला सांगतो. तुमच्या घरी आकडा आहे हे मला सांगितलं. कुणी सांगितलं? संजू मेंबर, सरपंच, चेअरमन यांनी मला सांगितलं. तुम्ही फक्त रात्रीचा आकडा लावताय. आणि मला तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं जर तू त्या रामभाऊच्या घरी रात्रीचा आकडा बघायला गेला नाही तर तुझी तक्रार मी आमदाराकडे करेल, वरिष्ठाकडे करेल. मी मग काय करायचं सांगा मला? नाही बरोबर आहे. मी कुठं जायचं बघ सांगा. माझं काम नको का मला कराय? अहो 24 तास काम करणारा माणूस आहे गावातला लाभलेला. रामभाऊ ही संजू मेंबर, चेअरमन आणि सरपंचांनी काढी केली. आपण मला पण वाईट वाटतंय राव. मी ह्या चोरट्याची साथ दिली. आकडा तुझ्या बापाने टाकला बघा. माझी चूक. बाळ्या, अरे नाही आपल्या घरी आकडा. विरोधकांनी षडयंत्र रचलंय. मग हे कसं म्हणतोय? अरे विरोधकांनी सांगितलंय माझी नाचक्की करण्यासाठी, शिवाय ह्यांना धमकी दिली. आम्ही आमदार साहेबांकडे, ह्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार. पण आता माझ्या ध्यानात राजकारण आले. रामभाऊच्या घरी असू नसू आकडा, पण मी सरपंच करणार वाकडा. बघ आता काय होतंय. सुभाषराव एकाला आता सुटे नाही. राजकारण करतात काय? रामभाऊच्या घरी असली चोर
निम्यारा चलावतात काय राजकारण ते करणार आणि तुम्ही त्यांचं ऐकणार. आता एका एकाला सुट्टी नाही बाळ्या. रामभाऊच्या घरी असू नसो आकडा पण रामभाऊ एका एकाला करणार आता वाकडा. बसून मिटू आपण. सरपंच सुट्टी नाही तुला. थांबा तुम्ही धडपडताल आणि मला पाडताल. इथं दाखवायला का आणण्याचं कारण माहितीये का तुम्हाला? काय वार्ड नंबर 1 च हे कुठलं का असं नाही, ह्याच्यातलं पाणी येत नाही, ह्याच्यात रिबोर करू, एक मोटर टाकू आणि ह्या वार्डाला त्या पाणीच पाणी. काय का सुनशेट मोटर टाकायची पण 4 कॉक काढायचं, ज्याला लागेल त्याने आपलं पाईप जोडायची आणि घेऊन जायचं. बिनधास्त, काळजी करायची नाही. म्हणजे राहिलेलं पाणी ही टाकीतलं आहे ना बाकीच्या कुणी म्हणाय नको की मला पाणी कमी येतंय आणि काय येतंय, झंझट नाही ठेवायचं. जाऊ द्या ह्यांना जाऊ द्या. नाही माने पाहुणा आलं. संजू शेठ जत्रा बेत्रा घाला कावा तरी राव, कावा तरी हात वल करा. तुम्हाला मस्ती आली का रे? मी हाय तोवर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अख्या गावाच्या माहितीसाठी सांगतो. आजकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी त्याने 35 एकर ऐकली. त्यांची हे आवडत नाही. राहिलं 5 एकर फुगीन करतो का रे? मला मी माहिती आहे आजकडे 40 एकर होती. बूट घालीन बूट घालीन. आधी मला मारू द्या मी सुरू द्या. 2 मिनिटं मेंबर ऐका. तुम्ही सांगितलं काय की रामभाऊ आकडा टाकतात, वायरमनला सांगितलं काय आकडा बघा. आम्ही वायरमॅनला एकच सांगितलं, गावातलं आकडं पकडा. ही काय अपघात झाली बघितली का? हे बघा केवढं मारलंय. अध्यक्ष आम्ही वायरमॅनला सांगितलं गावातलं म्हणजे आमचं बी बघा. आम्ही काय कोणाची नावं घेतली नाही ती. ह्यांनी अंगावीची काय कारण आहे? अहो चोर समजून बेदम मारहाण झाली ना. मग ऐकून घ्या ना, बेदम मारहाण झाली, पुरावा तर आहे. वायरमॅन साहेब चला तुम्ही, आपण सरकारी वकील नेमू आणि ह्यांना खडी फोडायला पाठवू. मी पण होतो राव मारायला. मग काय होतंय? मी मारायचं लायसन्स दिलं का तुम्हाला? तुम्ही सत्याची बाजू घेता का नाही नेहमी? तंटामुक्त गाव त्याचा अध्यक्ष सुभाषराव. मग इथं तंटा झालाय, पुरावा तुमच्या जाणून बुजून मारलं नाही, जाणून बुजूनच मारले. तुम्ही जाणून बुजूनच तुम्ही रामभाऊच्या घरी पाठवलं ना त्यांना. आम्ही गावचं सांगितलं होतं. हे होतं काय रामभाऊला सांगितलं का? 1 मिनिट, हे होते का तुमच्या बरोबर? कशाला? तिथं त्यांच्या रामभाऊच्या घरापर्यंत यायला तिथपर्यंत आले होते मला दाखवायला आकडा कुठे. मी कधी केस तर तुमच्यावर झाली पाहिजे. मग त्यांना गावचं आकडे पकडायला लावलं होतं, रामभाऊचं नाही. ऐका गावातलेच आपण सगळी. बाळासाहेब तुम्ही का नको म्हणताय केस करायला? मारतीचे पोलीस राव, माझी चूक झाली, ह्या माणसाच्या नादी लागलो मी. सुभाषराव ठीक आहे, आमच्या घरचे आकडे पकडण्यासाठी रेड मारण्यासाठी वायरमॅन रात्री आले. आम्हाला माहिती आहे का ते वायरमॅन आहे का चोर आहे? आम्हाला होतं का माहिती? आम्ही जाणून बुजून मारलं का? संजू मेंबर, सरपंच, चेअरमन बाळून मी तुमच्या घरी रात्री अपरात्री आलो चोरासारखं. तुम्हाला आवडेल? येऊ का आज संध्याकाळी? जायचं हाय तुला वेळ? नाही मला नको भाऊ, तुझ्या नादीच लागायचं नाही. पण मला काय म्हणायचंय, ही वायरमन हा शासकीय कर्मचारी, आपल्या गावचं राजकारण संजू मेंबर किती बी होऊ द्या, तुम्ही रामभाऊची जिरवायला किंवा रामभाऊनी तुमची जिरवायला वायरमनचा का वापर करायचा? त्या बिचाऱ्याला आज हे गाव तर उद्या दुसरं गाव आहे. अहो मला टेन्शन आलंय. आज लाजमनची ही अवस्था झाली, उद्या ग्रामसेवक त्या तलाठ्याचं काय होणार? तुम्ही लय टेन्शन घेऊ नका, तुम्ही घरी जावा. तुम्हाला सुधरत नाही वयाच्या मानाने. वय झाले, छाताडावर काहीतरी ठेवून मारलं हो, लय वजन होतं बघा. बघा म्हणजे काय होणार? तुमचं तोंड बोलणार आणि अंग मार खाणार. आणि हे मार खायला लावायला ही गावातली असली माणसं. अरे सरकारी कर्मचाऱ्यांचा वापर करता काय राजकारणासाठी? मी फक्त तापलेला चिडलेला दिसतो का? भाऊ तुझं पण कसं झालंय माहिती का, गरीब गावल्यावर लय तुटून पडतो तू. अरे कवा गरीब मला माणूस. रामभाऊ आणि लाईट बिल मागायला आले होते कशाला वायरमन उचलतात? ते काय घरी येते का लाईट बिल? बरोबर टाकायचं. मग देवा लावून राखी कशाला लाईट पाहिजे, बिल भरायचं. असं काय नाही गरज. अहो माझ्या प्रकाशाने घर ददीप्यमान होतं. आणि तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला माहिती आहे का सुभाषराव, लाईटची सुद्धा मला गरज नाही. सौर ऊर्जा मी घर चालवणारा माणूस आहे. पण मी काय म्हणतो, लोक म्हणतात रामभाऊच्या घरात लाईटच नाही, पण वायरमॅन मी तुम्हाला देतो म्हणलं होतं ना. मध्ये आमच्या प्रपंच तोंड खूप कशाला? पण एक काम करा आता, तुम्ही एवढं सगळं काय बोलताय,
पण तो आकडा काय असेल ना तो आकडा काढा, कारण माझं कर्तव्य मला करू द्या. वायरमन, ऐका, मी तुमची माफी मागतो. गैरसमजातून मारहाण झाली, पण दुसरी गोष्ट गावात कुणाचाही आकडा नाही, कारण आम्हाला माहिती आहे जर रामभाऊच्याकडे आकडा असताना आम्ही आकडा काढायला लावला असताना रामभाऊ का स्वतःची आबरू घालून आणि घेईल. तुम्ही बघितलाय का? चला आता नको थांबा, नको. तरी बाळानी 4 किलोची चटणी आणली होत नव्हती, नाही तर मी ना अशी चटणी डोळ्यात टाकणार होतो. बाळा चटणी थांबा, चटणीहून आठवलं बाळासाहेब, ते आमच्या बायकोने निरोप दिलाय, ती तुम्ही जी मिरच्या आणल्या होत्या ना 100 रुपयात गमेला सहित मिरच्या, ती परत कधी विकायला आणणार आहे ती विचारायला लावलं या. म्हणजे माझ्या घरच्या 4 किलो मिरच्या 100 रुपयात विकल्या. कोणाच्या होत्या? माझ्या घरच्या 4 किलो मिरच्या. ह्यांचं बघा मिटवा, मिरच्यात जीव गुतलाय तुमचा परपंचात. माणसाला लागलंय, दवाखान्यात नेलं पाहिजे. अध्यक्ष का बिताडा, पण मी गमेला माघार देणार नाही. 100 रुपयात सगळ्या मिरच्या गमेला गेले. मिरच्या मसाल्याचा त्यांना नीट समजून सांगा, नाही तर काही घडू शकतो सुभाषराव. ह्यांना विरोधकांना सांगा. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कोणाचाही मध्यस्थी वापर करू नका. आणि वाय म्हणून तुम्ही पण लक्षात ठेवा, तुमच्या पद्धतीनं तुमच्या नियमानुसारच काम करत राहा. त्या कुणी सांगू, रामभाऊनी सांगू, सुभाषरावनी सांगू किंवा सरपंच पार्टीने सांगू, एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो, काय नाही सांगू, एक संकल्प आपण सगळ्यांनी एकच करूया. काय? वीज बिल मुक्त आपलं गाव करूया, एवढं फक्त ध्यानात ठेवा. लाईट पण वेळेवर ठेवत जा. वायरमॅन साहेब, रात्री अपरात्री तुम्हाला नजर चुकीने आम्ही मार दिला, त्याच्याबद्दल मी माफी मागतो. पण तुम्हाला विनंती, तुम्ही असं विना परवाना कुणाच्या घरी रातचं घुसू नका. मी माझं काम करायला गेलो होतो, अगदी प्रामाणिकपणे काम करायला गेलो. तुम्ही काही काम करायचं का दोघांचं काम करायचं? पाटोळे यांची काय चूक नव्हती आणि आमची बी नव्हती. संजू शेटने आम्हाला बोलवून घेतलं, आम्हाला म्हणली एक काम करू, आता पाटोळ्यांचं असं झालंय ना, तर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी रामभाऊंची बदनामी करू का, ते ह्या माध्यमातून काहीतरी किरकोळ कारस्थान करायचं, पेपरला बातमी द्यायची आणि ऐका की आमदाराकडे जायचं आणि आमदाराला नाचक्की करायला लावायची, म्हणजे आमदार तिकीट बरोबर देत नाहीत. ही संजू मेंबरचा उद्देश. महाभारत संपलं पण येऊ शकून अजून जिवंतच कसा राहिलाय. दाजी बहीण नाही कोण इथं, दाजी बहीणच नाही म्हणजे सुभाषराव त्यांनी जसं कट कारस्थान केलं तसंच आपण पण करणार आणि वाद कधीच मिटणार राहिलं पाहिजे. त्यांच्या वतीनं मी माफी मागतो. राजकारणासाठी राजकारण करायला गेलो आणि झालं बोलतच, त्याबद्दल संजू मेंबर हे चुकीचं आहे बरं का. अहो, मी राजकीय द्वेषापोटी बोललो, त्यातनं माझा आणि आमच्या पार्टीचा फायदा हो आणि रामभाऊला धडा शिकवायचा ह्यांच्या माध्यमातून, म्हणून मी केलं. याचा बडरूपच खराब आहे. तुमच्या या राजकारणाच्या पायात आमच्या सारखा एक गरीब कर्मचारी मिळाला असता त्याचं काय? लोकांच्या घरात घुसायला. वायरमन लागले तरी तसलं तोंड करता येवे. ऐका, मी गावच्या वतीनं दोन्ही पार्ट्यांच्या वतीनं माफी मागतो आणि आपण आता रामभाऊच्यात जाऊन चहा पिऊ, कोण गोड फक्त चेच नाही, आकडा चेक करायचा आणि चहा बी प्यायचा. चला. Thank you.